विनंती करतो माननीय संजीव गोरे पोलीस अधीक्षक सांगली यांनी माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे स्वागत इथे संपन्न करावं। त्याचबरोबर माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील मंत्री व उच्च शिक्षण संस्थेकडे महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांचाही स्वागत आणि सत्कार इथे संपन्न करावं। या चंद्रकांत दादा पाटील यांचाही स्वागत इथे संपन्न होतं। त्याचबरोबर मी विनंती करतो आपल्या सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे सर यांना की त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करावं। त्याचबरोबर मी विनंती करतो माननीय विपुल फुकर अप्पर पोलीस उपाधीक्षक मुख्यालय दादासाहेब जुलप्पा सर यांनी मंचावरील मान्यवरांचं स्वागत सदस्य इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ यांचाही स्वागत आणि सत्कार संपन्न होतं। माननीय आमदार डॉक्टर सुरेश खडे सदस्य विधानसभा मतदारसंघ यांचाही स्वागत इथे संपन्न होतं। त्याचबरोबर माननीय खासदार विशालदादा पाटील लोकसभा मतदारसंघ सांगली माननीय आमदार श्री अरुण लाड विधानसभा परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य पदवीधर मतदारसंघ पुणे विभाग। त्याचबरोबर माननीय आमदार सुधीर उद्योजकांचे गटवे सदस्य सांगली विधानसभा मतदारसंघ माननीय आमदार गोपीचंद गोळेकर सदस्य जत विधानसभा मतदारसंघ। त्याचबरोबर आमदार डॉक्टर विश्वजित कदम सदस्य पलूस विधानसभा मतदारसंघ। त्याचबरोबर माननीय आमदार सत्यजित देशमुख सदस्य माननीय संदीप गोरे पोलीस अधीक्षक सांगली यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आज रोजी सांगली पोलीस दलातील पोलीस अधीक्षक कार्यालय व इतर प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांचे सहर्ष स्वागत करतो। मंचावर उपस्थित खासदार श्री विशालदादा पाटील, खासदार श्री धनंजय महाडिक साहेब, आमदार श्री अरुणा लाड, आमदार श्री सुरेशभाऊ खडे, आमदार श्री सूर्यदादा गाडगीळ, आमदार श्री विश्वजित कदम, आमदार श्री गोपीचंद पडळकर, आमदार श्री सत्यजित देशमुख, आमदार श्री सुहास बाबर, अतिरिक्त मुख्य सचिव मुख्यमंत्री कार्यालय श्री विकास खारगेसह पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अर्चना त्यागी मॅडम, विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य श्री मनोज कुमार शर्मासह विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री शशिकांत महावरकर सह जिल्हाधिकारी सांगली श्री अशोक काकडे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त श्री सत्यम गांधी, त्याचबरोबर माननीय श्री जयंत पाटील साहेब इस्लामपूर मतदारसंघ आमदार, सर्वांचं मी सांगली पोलीस दलाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। सर, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर 21 ऑक्टोबर 1960 रोजी दक्षिण सातारा जिल्ह्याचे नाव बदलून सांगली जिल्हा असे नाव देण्यात आले। जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 8,572 चौरस किलोमीटर असून भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचा 21वा क्रमांक राज्यात लागतो। जिल्ह्यात एकूण 10 तालुके, 6 उपविभाग, 25 पोलीस स्टेशन आणि 1 सायबर पोलीस स्टेशन असं कार्यरत आहे। जुन्या कार्यालयाची रचना ही तत्कालीन कार्यपद्धतीस अनुसरून करण्यात आलेली होती, पण जशी शाखांची संख्या वाढत गेली त्याप्रमाणे मोठ्या कार्यालयाची पण आवश्यकता होती। त्यास अनुसरून नवीन वास्तूचं या ठिकाणी उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडत आहे। तसेच सांगली व मिरज या 2 उपविभागाकरिता 224 टाईप 2 पोलीस अंमलदारांकरिता क्वार्टर सुद्धा निर्माण होत आहेत। जिल्हा नियोजन समितीमधून 2024-25 या आर्थिक वर्षात 2,13,00,000 रुपयांची 19 वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत। सर, या ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक व्हॅन याची मर्यादा लक्षात घेऊन इन्व्हेस्टिगेशन बाईक एक नवीन प्रणाली राबवत आहोत। जिल्ह्यामध्ये जे 6 उपविभाग आहेत त्या प्रत्येक उपविभागामध्ये 3 अंमलदार त्यांच्या सुसज्ज बाईकसह ज्याच्यावर फॉरेन्सिकचं सर्व साहित्य पण आम्ही दिलेलं आहे ते प्रत्येक गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेटी देतील। त्याचबरोबर सर, आपण जे 7 कलमी कार्यक्रम राबवलेला आहे त्या 100 दिवसांच्या उद्दिष्टांमध्ये आम्ही ई ऑफिस प्रणाली सुद्धा जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे, ज्याकरता डीपीडीसीतून 1,79,00,000 रुपयांची 150 कम्प्युटर, 150 डुप्लेक्स स्कॅनर, 40 मल्टीफंक्शन प्रिंटर्स ही खरेदी केलेली आहे।
याचा वापर सर पेपरलेस वर्किंग व शासनाच्या गतिशक्ती कार्यक्रमासाठी केला जात आहे. सांगली जिल्ह्याच्या पुढील भविष्याचा विचार करता निश्चितच पोलीस दलाचे बळकटीकरण करण्यास हातभार लावणारे हे सर्व प्रकल्प, त्याचबरोबर या हरित इमारत ज्या ग्रीन बिल्डिंग्ज आहेत ज्याच्यामध्ये शाश्वत ऊर्जा वापराच्या दृष्टीने सौर ऊर्जा वापरांनाही प्राधान्य देण्यात आलेलं आहे. दिव्यांगांसाठी पायाभूत सुविधा, पार्किंग, लिफ्ट, स्वच्छतागृहे, ऊर्जा कार्यक्षम रचना, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सर्व सोयीयुक्त या इमारती आहेत. या नव्या इमारतींमुळे सांगली जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे. जिल्हा पोलीस दलास मिळालेल्या या नव्या सुविधांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात जिल्हा पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी व अंमलदार यांच्या कार्यात कार्यक्षमता वाढेल असा मला विश्वास आहे. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना की त्यांनी रिमोटच्या सहाय्याने सांगली जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक कार्यालय आहे याचा कोनशिल्याचे अनावरण करावे. याचबरोबर आजच्या या कार्यक्रमामध्ये आटपाडी पोलीस ठाणे याचे नवीन इमारतीचा कोनशिला अनावरण सुद्धा या कार्यक्रमामध्ये होणार आहे. त्याचबरोबर कडेगाव पोलीस ठाणे पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली नवीन प्रशासकीय इमारतीचा कोनशिलेचं अनावरण झालेलं आहे. यानंतर मी विनंती करतो सरांना की आटपाडी पोलीस ठाणे नवीन इमारतीचे कोनशिला अनावरण, त्याचबरोबर कडेगाव पोलीस ठाणे आणि याचबरोबर पोलीस मुख्यालयातील 224 निवासस्थानाचे बांधकामाचा भूमिपूजन कोनशिला याचंही अनावरण करावे. आटपाडी पोलीस ठाणे याची सुद्धा नवीन इमारत, त्याचबरोबर कडेगाव पोलीस ठाणे याची नवीन इमारत याचा कोनशिला अनावरण सोहळा इथं संपन्न होतं. त्याचबरोबर पोलीस मुख्यालयातील 224 पोलीस निवासस्थानाचं बांधकाम भूमिपूजन कोनशिला या प्रसंगी इथं संपन्न होतं. याचबरोबर पोलीस मुख्यालय सांगली येथील निवासी आणि अनिवासी अंतर्गत रस्ते व इतर कामांचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते यांच्या शुभ हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपण सांगली जिल्हा पोलीस दलाच्या या नवीन इमारतींचा कोनशिला अनावरण इथं संपन्न होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आटपाडी पोलीस ठाणे नवीन इमारत तसेच कडेगाव पोलीस ठाणे नवीन इमारतीचा कोनशिला अनावरण समारंभ मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते इथं संपन्न होतं. याचबरोबर जिल्हा पोलीस दलाकरता नवीन 19 वाहनांचा लोकार्पण सोहळा हा सुद्धा इथं कार्यक्रम संपन्न होतो. यामध्ये 10 चारचाकी गाड्या, त्याचबरोबर इतर पिकअप व्हॅन, लाईट, MUV व्हेकल्स या गाड्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर जसं आता सरांनी सांगितलं त्याचबरोबर आय बाईक प्रणालीचंही उद्घाटन या प्रसंगी इथं होत आहे. मी विनंती करतो आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. सांगली जिल्हा पोलीस दलाचं नवीन प्रशासकीय कार्यालय आणि त्याबरोबरीने जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनची उद्घाटनं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 224 निवासस्थानं पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी जी तयार झाली. काही ठिकाणचे पायाभरणीचे कार्यक्रम आणि काही ठिकाणच्या इमारती पूर्ण झाल्या. अशा सर्व विकास कामांच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, उशीर झालाय खूप. देवेंद्रजींना अजून एक कार्यक्रम आटपून नागपूर गाठायचे, त्यामुळे व्यासपीठावरील सर्वांचा उल्लेख न करता व्यासपीठावर सर्व मान्यवर, कार्यक्रमाला उपस्थित पोलीस दलातील वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि नागरिक बंधू वगैरे, अतिशय सुंदर मुख्यालयाची इमारत पूर्ण झाली. मधल्या काळात माननीय देवेंद्रजींच्या व्यस्ततेमुळे येणं झालं नाही आणि कामकाज सुरू करा, परंतु उद्घाटन देवेंद्रजींनी वेळ दिल्यानंतर करू असं आपण म्हटलं आणि तो वेळ आज मिळाला. आजही वेळेची खूप मारामार. उद्या दिल्लीत एक महत्वाची बैठक आणि
नागपूरला पोहोचलं पाहिजे असं मी उल्लेख केला, पण नागपूरहून आले, दिल्लीला त्यांना पोहोचायचं आहे आणि त्यामुळे आजही कार्यक्रम होतो की नाही थोडी शंका होती, पण कार्यक्रम झाला. खूप पाऊस गेले 2-3 दिवस असतानाही अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. मी माननीय देवेंद्रजींना मुख्यमंत्री या नात्याने आणि गृहमंत्री या नात्याने अशी विनंती करणार आहे की ऑलरेडी तुम्ही पोलीस डिपार्टमेंटकडे, गृह विभागाकडे खूप लक्ष देता, खूप निधी विकास कामांसाठी आणि अद्ययावत हे खातं करण्यासाठी देत असता, परंतु त्याची दिवसेंदिवस गुन्हेगारांकडची साधनं ही वाढत चालली, अद्ययावत वाढत चालली. याचा विचार करता आपल्याला महाराष्ट्रातल्या बाकीच्या सगळ्या खात्यांपेक्षा सुद्धा यावर अधिक खर्च केला पाहिजे अशी माझी विनंती आहे. जसं देशाची सीमा सुरक्षित राहायची असेल तर सैन्य दलावर खर्च करताना मागे पुढे होऊन चालत नाही, हे सिंदूर ऑपरेशन नंतर लक्षात आलं. तसं गावागावांमधला क्राईम कमी व्हायचा असेल, लोक शांततेने झोपायचे असतील तर यावरही खर्च केला पाहिजे अशी विनंती, आवाहन करतो. सर्व पोलीस दलाला शुभेच्छा देतो. वेळ कमी आहे, परंतु गेल्या काही महिन्यामध्ये प्रामुख्याने ड्रग्ज विरोधी खूप मोठं अभियान आणि यशस्वी अभियान पोलीस दलाने चालवलं. बाकी कुठल्याच विषयात गय करायची नसते, पण ड्रग्ज विषयात बिलकुल गय करायची नाही असा संदेश घेऊन सगळेजण काम करत आहेत. मी सगळ्या वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे कर्मचारी, अधिकारी पोलीस दलातले त्यांचंही ड्रग्ज विरोधी आणि क्राईम विरोधी जे सक्षमपणे काम चाललंय त्याबद्दल अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, सन्मान्य खासदार विशालदादा पाटील, सन्मान्य खासदार धनंजयराव महाडिक, या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ आमदार आणि माजी गृहमंत्री जयंतराव पाटील, आमदार धनंजयराव गाडगे, आमदार अरुणजी लाड, माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे, सत्यजितराव देशमुख, गोपीचंदजी पडळकर, विश्वजितजी कदम, सुहासजी बाबर, अमलजी महाडिक, पृथ्वीराज बाबा देशमुख, समित कदम, नीताताई केळकर, आपल्या या पोलीस गृहनिर्माण विभागाच्या प्रमुख अर्चना त्यागी मॅडम, श्री विकास खारगे, श्री मनोज शर्मा, श्री संदीप गुगे SP, आपले जिल्हाधिकारी अशोक काकडे, श्री सत्यम गांधी, श्रीमती तृप्ती धोडमिसे, या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सांगलीच्या नवीन SP कार्यालय, कडेगाव आणि आटपाडी येथील पोलीस स्टेशन आणि 224 निवासस्थाने बांधकाम अशा उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. खरं म्हणजे अतिशय चांगलं अशा प्रकारचं हे SP ऑफिस या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि निश्चितपणे चंद्रकांत दादांनी ज्याचा उल्लेख केला ही गोष्ट देखील खरी आहे की चांगलं कामकाज जर करायचं असेल तर त्याकरता चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणं देखील आवश्यक आहे. राज्यामध्ये पोलीस गृहनिर्माण हे आपण तयार केल्यानंतर विशेषतः 2014 नंतर आपण पोलीस गृहनिर्माणला मोठ्या प्रमाणात पोलीस कार्यालय आणि पोलिसांची निवासस्थानं याकरता निधी उपलब्ध करून दिला आणि त्या माध्यमातून अभूतपूर्व अशा प्रकारचं काम हे पोलीस गृहनिर्माणाच्या कार्यामध्ये आपण करू शकलो. आज मला सांगताना आनंद वाटतोय की साधारणपणे पोलिसांच्या निवासस्थानाच्या संदर्भात जी काही सॅटिस्फॅक्शन लेवल आहे ती एकूण जी आपली स्ट्रेंथ असते त्याच्या 50% ती असली पाहिजे असा आपला नियम आहे. पण आपल्याकडे अतिशय वाईट अवस्था होती, 30% देखील आपल्याकडे ही स्ट्रेंथ नव्हती. आपल्याकडे जवळपास 2 लाख पोलीस आहेत, पण आपण जर
पोलिसांच्या क्वार्टर्सचा विचार केला तर त्याची संख्या अतिशय कमी होती. पण गेल्या 10 वर्षामध्ये सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये पोलिसांकरता गृहनिर्माणाचं काम हे आपण केलं आणि मला असं वाटतं की जवळपास 94,000 आता आपण पोहोचतो आहोत. म्हणजे 50% जी काही ही लेवल आहे ती आता या ठिकाणी पोहोचलेली आहे. आणि यात सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या पोलीस गृहनिर्माण मंडळाने पोलिसांच्या घरांच्या बांधकामाच्या क्वालिटीमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम केलं आहे. चांगल्या प्रकारच्या इमारती झाल्या पाहिजेत. पूर्वीच्या काळामध्ये एक खुराडा तयार करून त्याच्यामध्ये अनेक वेळा पोलिसांना राहावं लागायचं. मी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये ब्रिटिशकालीन एक पोलीस कॉलनी होती ज्याच्यामध्ये पोलिसांच्या घराला बाथरूमच नव्हतं. त्याला समोर नुसतं एक मोरीसारखं केलं होतं ज्याला घरच्या महिलांना साडी वरून बांधून आंघोळ करावी लागायची अशा प्रकारची स्थिती होती. पण हळूहळू हे सगळं चित्र आपण बदलण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मोठ्या प्रमाणात ही जी घरं या ठिकाणी निर्माण झाली आहे अतिशय चांगल्या क्वालिटीची घरं झाली आहे. आता जयंतराव मला सांगत होते की याचं बांधकाम करत असताना त्यांनी स्वतः अनेक यामध्ये काय असलं पाहिजे काय असू नये या गोष्टी त्यांनी सुचवल्या. त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. मला असं वाटतं की आज जर आपण पोलीस गृहनिर्माणचं एकूण आर्किटेक्चर बघितलं तर हे पूर्वी असं होतं की सरकारी काम म्हटल्यानंतर असं वाटायचं की बाबा हे चांगलं होणारच नाही. पण मी खरोखर अर्चना त्यागी मॅडम तुमचं आणि पूर्ण पोलीस गृहनिर्माणचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या प्रतीचं बांधकाम हे तुम्ही या ठिकाणी करता आहात. आणि पोलीस स्टेशन असो किंवा पोलिसांची क्वार्टर्स असतो, आज आपण बघितलं तर राज्यामध्ये खूप जिल्ह्यांमध्ये पोलीस मुख्यालय आता आपण नव्याने सुरू केली. कारण 1960 नंतर ही मुख्यालय जी होती ती त्यावेळी अवेलेबल ज्या जागा होत्या त्या जागांमध्ये ती तयार झाली होती. त्यामुळे आजच्या पोलिसांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांना अनुरूप अशा प्रकारची व्यवस्था नव्हती. मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या संदर्भात आपण जी काही एस्टॅब्लिशमेंट आहे ही 1960 नंतर ती देखील बदललेली नव्हती. 60 सालच्या आपल्या गरजा आणि आताच्या गरजा याच्यामध्ये मोठा फरक होता. आणि म्हणून मी गृहमंत्री म्हणून त्याच्यामध्ये बऱ्याच लक्ष घातलं आणि आमच्या पोलीस विभागाने नवीन एस्टॅब्लिशमेंट तयार केली. आणि आता पुन्हा नव्याने आताच्या लोकसंख्येला अनुरूप आपल्याला किती लोकसंख्येमागे किती पोलीस स्टेशन असले पाहिजे, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किती अधिकारी कर्मचारी असले पाहिजेत, त्याच्यामध्ये काय काय व्यवस्था असल्या पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टीचा आराखडा आपण नव्याने तयार केला आणि त्या अनुरूप आता आपल्या पोलीस विभागाची रचना ही आपण सुरू केली. यासोबत मला हे सांगताना आनंद वाटतो की जवळपास 40,000 पोलिसांची भरती ही आपण या ठिकाणी केली आणि यापुढे देखील आपण भरती करतो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं पोलिसांमध्ये जागा रिकाम्या राहणार नाहीत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे पोलिसिंग आपल्याला करता आलं पाहिजे. आता देशाने 3 नवीन कायदे तयार केले आणि या 3 नवीन कायद्यांमध्ये जी भारतीय न्याय संहिता आहे त्या भारतीय न्याय संहितेने आता जी काही नवीन तरतुदी तयार केलेल्या आहेत, भारतीय साक्ष संहितेने ज्या नवीन तरतुदी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करता पूर्वीचं CRPC असेल, पूर्वीचं IPC असेल, पूर्वीचा एव्हिडन्स ऍक्ट असेल, यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्याकरता हे 3 कायदे आपण तयार केले आहेत. आणि या कायद्यांमध्ये आता काही विवक्षित शिक्षेच्या वरच्या गुन्ह्यांकरता फॉरेन्सिक एव्हिडन्स हा कंपल्सरी केलेला आहे. आणि म्हणून आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण फॉरेन्सिक व्हॅन्सची व्यवस्था करतो. अर्थात या व्यवस्थेला काही काळ लागेल कारण इतक्या मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक व्हॅन्स उपलब्ध नाही आहेत, तरी देखील आपण त्या रोल आउट करण्याचं काम सुरू केलं आहे. पण मला अतिशय आनंद आहे की सांगलीमध्ये त्या व्हॅन्सची वाट न पाहता आपण आता 2 व्हीलरवर फॉरेन्सिकच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याची सुरुवात आपण आज करतो. कारण आपल्याला माहिती आहे की टेक्निकल एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हे 2 असे असतात की जे होस्टाईल होऊ शकत नाही. ह्युमन एव्हिडन्स हा मोठ्या प्रमाणात होस्टाईल होतो. मला आठवत नाही, मी बघितलं नाही, अशा प्रकारे तो सांगू शकतो. पण जो टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स असतो तो मात्र कधी होस्टाईल होत नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त त्याच्यावर भर देऊन आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला गुन्ह्याचा त्या ठिकाणी पडताळणी करता आली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आपण हा देखील प्रयत्न करतो आहोत की आता 2 महिन्यामध्ये चार्जशीट्स गेल्या पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न चाललेला आहे.
आणि त्या दृष्टीनं फार चांगलं काम आता महाराष्ट्रामध्ये होत आहे. आपण विवेक्षित गुन्ह्यांमध्ये जवळपास 80% आपण अचीव केलेला आहे की आपण 60 दिवसामध्ये किंवा काही गुन्ह्यांमध्ये 90 दिवसाची आपल्याला वेळ दिली आहे. वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी सगळ्या चार्जशीट दाखल करतो. आणि आता नवीन कायद्याने सगळ्यात चांगलं जर काही केलं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये गुन्ह्याची चार्जशीट गेली तरी देखील चार्जेस फ्रेम होणं आणि त्याच्यानंतर एव्हिडन्स होणं, मग त्याच्यानंतर क्रॉस एक्झामिनेशन होणं, त्याच्यानंतर मग निकाल लागणं, याच्यामध्ये तारीख पे तारीख असायची. पण आता नवीन कायद्याने हा नियम केला की प्रॉसिक्युशन असो किंवा डिफेन्स असो कोणालाही 2 पेक्षा जास्त तारखा मागता येणार नाही. त्यामुळे आता गुन्ह्याचा जो काही या ठिकाणी निदान आहे किंवा शिक्षा आहे ही आता कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला करता येऊ शकते. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता आपल्या पोलिसांनीही नवीन रेकॉर्ड करणं सुरू केलं आहे. परवा एका गुन्ह्यामध्ये 48 तासामध्ये पोलिसांनी महिलेच्या विरुद्ध जो अत्याचाराचा गुन्हा होता 48 तासामध्ये चार्जशीट त्या ठिकाणी दाखल केली. एका गुन्ह्यामध्ये तर 48 तासात 24 तासात चार्जशीट दाखल केली आणि 7 दिवसात त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा देखील कोर्टाने दिली. मला असं वाटतं की कायद्याचा जो काही एक भीती ही तेव्हाच राहील ज्यावेळी अशा गतीनं लोकांना शिक्षा होईल. आज जर लोकांना हे माहिती असेल की आपण आज गुन्हा केला तर झाली शिक्षा तर झाली, नाही तर मरतपर्यंत खटला चालतो, तर दुसरा गुन्हा करण्याकरता मग त्यांना मला असं वाटतं की कुठली भीती उरत नाही. आणि म्हणून त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता हा बदल झालेला आहे. विशेषतः रेट ऑफ कन्व्हिक्शन मध्येही आता महाराष्ट्राने खूप चांगली भरारी घेतली आहे. आपण 9% खाली गेलो होतो, आता 50% आपण आलेलो आहोत. पण अजूनही सॅटिस्फॅक्शन नाही आहे. आपल्याला 70-75% रेट ऑफ कन्व्हिक्शन न्यायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार सुटला नाही पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की सगळ्यात मोठं आपल्या समोरचं जे काही एक आव्हान आहे ते सायबर गुन्ह्यांचं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे वाढलेले आहेत. पण मला सांगताना आनंद वाटतो की देशातलं सगळ्यात आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर हे महाराष्ट्राने तयार केलेलं आहे. आता वर्ल्ड पोलीस काँग्रेसमध्ये देखील आपलं सादरीकरण झालं आणि त्याचे अतिशय लोकांनी तारीफ केली. सगळ्या प्रकारच्या जे काही इक्विपमेंट्स आहेत, सगळ्या कॅपेबिलिटीज आहेत, फॅसिलिटीज आहेत, या सगळ्या आपण आपल्या सायबर क्राईम सेंटरमध्ये घेतलेल्या आहेत. आणि सर्व प्रकारचे सायबर क्राईम जिथनं तयार होतात, मग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, एनबीएफसीज असतील, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी नेट युजर्स असतील, अशा सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून अर्ली रिस्पॉन्सच्या माध्यमातून म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणावर अशा प्रकारचा सायबर फ्रॉडमध्ये तो फसल्यास 1945 हा आपला एक नंबर आहे, ज्या नंबरवर त्या ठिकाणी सांगितल्याबरोबर तात्काळ आपण जे काही पैसे त्यातनं समजा कोणाचे गेले असतील तर ते अडवण्याचं काम करतो आणि क्विक रिस्पॉन्स अशा पद्धतीनं आपण या सायबर गुन्ह्याच्यावर कारवाई ही सुरू केलेली आहे. दुसरा महत्वाचा विषय नक्कीच दादांनी ज्याचा उल्लेख केला तो अंमली पदार्थांचा आहे. आणि अंमली पदार्थांच्या संदर्भात 0 टॉलरन्सची मोहीम ही आता आपण सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आपण कारवाई करतो. आणि कारवाई करताना आपण एक निर्णय घेतलेला आहे की अंमली पदार्थांच्या या संपूर्ण व्यवहारामध्ये जर दुर्दैवाने एखादा पोलीस आढळला किंवा त्यांनी मदत केली असं आढळलं तर त्या काळात त्याला सस्पेंड केलं जाणार नाही, त्याला थेट बडतर्फ केलं जाईल. अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलाय. कारण अंमली पदार्थ हे आपल्या पिढ्यांना बर्बाद करतायत. आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की अगदी छोट्याशा एखाद्या खोलीमध्ये देखील याची निर्मिती करता येते, अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून माझी सांगली पोलीस विभागाच्या माध्यमातून ही अपेक्षा आहे की आपण ही चांगली कारवाई मागच्या काळात केली आहे, पण त्याहीपेक्षा चांगली कारवाई या संदर्भात कशी करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. आणि विशेषतः जे सातत्याने गुन्हे करतात अशा लोकांवर जरब बसवण्याकरता ज्या काही वेगवेगळ्या कायद्यांचा अवलंब आपल्याला करता येऊ शकतो त्या कायद्यांचा अवलंब केला पाहिजे. शेवटी महाराष्ट्राला जर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल तर कायदा आणि सुव्यवस्था ही राखणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतं की आता या नवीन जे काही आपलं एसपी कार्यालय आहे किंवा वेगवेगळे पोलीस स्टेशन्स आहेत याच्यामुळे आपली कार्यक्षमता ही वाढवण्याकरता देखील त्याचा मोठा फायदा होणार आहे. CCTNS2 आपण रोल आउट करतो. आपण आता ऑनलाईन FIR देखील रोल आउट केलेला आहे.
त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो आहोत. आज स्मार्ट सीसीटीव्ही नेटवर्क आपण सगळीकडे तयार केलेलं आहे. या सगळ्याचा उपयोग हा सामान्य माणसाला दिलासा देण्याकरता आपण करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आणि या नवीन कार्यालयांबद्दल मी सांगलीच्या पोलीस विभागाला आणि सांगलीच्या जनतेला शुभेच्छा देतो. याचं लोकार्पण झालं असं घोषित करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रशंसनीय इमारतीचे कॉन्ट्रॅक्टर श्रीनिवास पाटील मिस्टर सोना इन्फ्रा यांचा सत्कार इथे संपन्न करावा. माननीय श्रीनिवास पाटील सर, मिस्टर सोना इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड आणि सांगली वैशिष्ट्य दगडी बांधकाम हे सुद्धा इथं छान पद्धतीनं दिसून येत आहे आपल्याला. संचालक यांचा इथं माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार इथे संपन्न होतो. त्याचबरोबर याचे तारखेत मोहित प्रमोद चौगुले स्टुडिओ 111 यांचाही सत्कार संपन्न होते. माननीय मुख्यमंत्री सर्वांच्या हस्ते. धन्यवाद.